या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अनुष्का आणि पारू देवीकडे प्रार्थना करत असतात आणि मग तितक्यात आदित्यसुद्धा त्या ठिकाणी येतो. तर अनुष्का देवीकडे प्रार्थना करत मनाशी म्हणत असते की या लोकांनी माझ्या बहिणीचा खूप छळ केला, तिला खूप त्रास दिला, त्यामुळे आता जोपर्यंत मी यांचा सूड घेत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. तर पारू मनाशी म्हणत असते की देवी मला माफ कर, मी आज आदित्य सरांना खूप त्रास दिला आहे. तर आदित्य देखील मनाशी म्हणत असतो की देवी आज पारू अशी का वागते ना तेच मला कळत नाही, मात्र ती मनाने चांगली आहे, तिला जे हवं ते तू सगळं तिला दे. आणि त्यानंतर तो पारूकडे बघतो तर पारू मनाशी म्हणत असते की देवी माझ्या मनात तू कधीच सुडाची भावना निर्माण होऊ देऊ नको. आदित्य सर माझे धनी आहेत, आज मी जे काही केलं त्याचा खरंच मला खूप पश्चाताप होतोय. अनुष्का मात्र मनाशी म्हणत असते की आज मी या आदित्यचा काटा काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. आज जाताना तो माझ्यासोबत आहे, येताना पण तो मला माझ्यासोबत नको आहे. आणि त्यावेळी आदित्य मात्र देवीकडे हीच प्रार्थना करत असतो की पारूची आणि अनुष्काची इच्छा पूर्ण होऊ दे आणि मग त्यानंतर तो बाहेर येऊन बसतो. त्याचवेळी पारूसुद्धा त्या ठिकाणी येते तर आदित्यला ठसका लागतो. तर पारू पटकन त्याच्यासाठी पाणी आणायला जाते आणि ते बघून आदित्य मनाशी म्हणतो की पारूला खरंच माझी खूप काळजी आहे. मला असं वाटतंय की तिने मगाशी जे काही केलं ते मुद्दाम नाही केलं. मात्र तितक्यात अनुष्काच पाणी घेऊन त्या ठिकाणी येते. तर पारू हसतच म्हणत असते की घ्या ना मालक सर, तुम्हाला तर ठसका लागला होता ना, मग पाणी प्या. आणि ते बघून आदित्यला पारूचा खूप राग येतो. तर अनुष्का आदित्यला पाणी देत म्हणत असते की आदित्य मला माफ कर, खरं तर आपण ना हा अभिषेक वगैरे करायलाच नको होता. मला असं वाटलं की यामुळे आपला संसार सुखाचा होईल म्हणून मी तुला हे सगळं करायला सांगितलं, पण याचा खरंच तुला खूप त्रास झाला आहे. पण त्यावेळी पारू मध्ये पडत म्हणते की अनुष्का मॅडम, तुम्ही काय आमच्या मालक सरांना कमकुवत समजता का? आमचे मालक सर अजून असे 3-4 अभिषेक करतील. आणि ते ऐकून अनुष्का पारूवर ओरडते आणि तिला गप्प राहायला सांगते. पारू मात्र काही गप्प बसत नाही, ती सतत आदित्य आणि अनुष्काला काही ना काही बोलत असते आणि त्यामुळे आदित्य तिच्यावर चिडतो. त्यानंतर मग ते फार्म हाऊसवर जाण्याचं ठरवतात. पण तितक्यात अनुष्काला तिच्या त्या खोट्या मामीचा कॉल येतो, त्यामुळे मग ती बाजूला जाऊन कॉल रिसीव करते. तर ती मामी अनुष्काला सांगत असते की आज मला किर्लोस्करांच्या घरी बोलावलं आहे, कारण तिथे अहिल्याचे गुरुजी येणार आहेत आणि त्यांना तुझी आणि त्या आदित्यची पत्रिका बघायची आहे. आणि ते ऐकून अनुष्काला आश्चर्य वाटतं. ती म्हणते की नक्की कोणी बोलावले तुला? आणि त्यावरती मामी सांगते की खुद्द अहिल्यादेवींनीच. आणि पुढे ती असंही म्हणते की अनुष्का मला खूप भीती वाटते, जर आपली चोरी पकडली गेली तर, जर गुरुजींना तुझी पत्रिका बघून संशय आला तर. मात्र अनुष्का म्हणत असते की मामी तू काही काळजी करू नको, मी आधीच पत्रिका बदलली आहे. आत्ता माझी जी पत्रिका त्या घरात आहे ना ती आदित्यच्या पत्रिकेसोबत मॅच होणारच, तू कोणतीही काळजी करू नको. आणि ते ऐकून तिची ती मामीसुद्धा निर्धास्त होते आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघणार इतक्यात पारू तिच्या समोर येते. पारू संशयानेच अनुष्काकडे बघत असते, मात्र अनुष्का काही घडलंच नाही असं दाखवते आणि तेथून निघून जाते. दुसरीकडे अहिल्या सावित्रीला सांगत असते की आज गुरुजी घरी येणार आहेत, त्यांच्या चहा नाश्त्याची उत्तम व्यवस्था कर. आणि त्यावर सावित्री हो म्हणते. तर श्रीकांत हसतच म्हणत असतो की अगं असं काय करतेस तू, गुरुजी काही पहिल्यांदा येणार आहेत का आपल्याकडे? तर अहिल्या हसतच म्हणते की नाही रे, पण आज त्यांच्या येण्याचं कारण खूप वेगळं आहे ना. तितक्यात मग ती अनुष्काची मामीसुद्धा त्या ठिकाणी येते. तिची आणि श्रीकांतची अहिल्या ओळख करून देते आणि मग त्यानंतर ती त्या मामींना सांगते की आमचा या गुरुजींवर खरंच खूप विश्वास आहे. पत्रिका बघून ते त्या व्यक्तीचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळसुद्धा सांगतात. आणि ते ऐकून अनुष्काची मामी मात्र घाबरते. दुसरीकडे आदित्य, पारू, अनुष्का फार्म हाऊसकडे जाण्यासाठी निघालेले असतात. आणि त्यावेळी पारू मनाशी विचार करत असते की आज आदित्य सरांसोबत मी जे काही वागले ते खरंच चुकीचं होतं, पण मग मी तरी काय करू? आदित्य सरांना मला नोकर म्हणायची काय गरज होती? याआधी ते मला कधीच नोकर म्हणाले नाही, मग आत्ताच का म्हणाले? जर त्यांनी मला नोकर म्हटलं नसतं तर मग मी त्यांच्यासोबत अशी वागलेच नसते. तर आदित्यसुद्धा मनाशी विचार करत असतो की ही पारू अचानक अशी का वागते, मात्र आता हिला योग्य उत्तर देण्याची वेळ आली आहे. तर अनुष्का मनाशी म्हणत असते की आज काही करून माझं काम पूर्ण व्हायलाच हवं. मात्र त्याच वेळी अचानक त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर होतो आणि गाडी बंद पडते.
ते तिघेही जण गाडीतून खाली उतरतात. टायर पंक्चर झाला आहे हे बघून अनुष्का काळजीत पडते. ती म्हणत असते की आदित्य काही करून आपण फार्म हाऊसवर पोहोचायला हवं. तर आदित्य म्हणत असतो की काळजी करू नको, मला टायर चेंज करता येतो. मात्र त्यानंतर तो पारूकडे बघत म्हणतो की अनुष्का, खरं तर मी टायर बदलला असता, मात्र मगाशी अभिषेक करताना मला जे काही करावं लागलं ना, त्यामुळे माझा हात खूप दुखतोय. हात अगदी अवघडला आहे माझा, त्यामुळे मला नाही असं वाटत की मी टायर बदलू शकतो ते. आणि ते ऐकून अनुष्का म्हणते की आदित्य, मग आता आपण काय करायचं? तर आदित्य पारूकडे बघत म्हणतो की अगं, काळजी कशाला करतेस तू? आपल्यासोबत नोकर आहे ना, ही सगळी नोकरांचीच कामं आहेत, ही पारू करेल सगळं काही. आणि ते ऐकून पारूला तर खूप राग येतो. ती रागातच आदित्यकडे बघत असते. तर अनुष्का म्हणत असते की पारूला खरंच हे सगळं करता येईल का? तर आदित्य म्हणतो की का नाही येणार, तिचे बाबासुद्धा ड्रायव्हरच आहेत ना. हे सगळं बघतच ती लहानाची मोठी झाली आहे, मग नक्कीच तिला टायर बदलता येईल. आणि प्रीतम म्हणतो तशी ती जादूगार आहेच, तिला सगळ्यातलं सगळं कळतं. पण ती ऐकून पारू म्हणत असते की नाही मालक साहेब, मला टायर खरंच बदलता येत नाही. पण आदित्य म्हणतो की पारू, मला कोणतंही कारण नको आहे, तुला जेवढं काम सांगितलं ना तेवढं तू कर. आणि हा मालकाचा आदेश आहे हे लक्षात ठेव, आणि नोकराने मालकाचा आदेश मानायलाच हवा. त्यामुळे तू हा टायर बदल. आणि त्यावर पारू नाईलाजाने हो म्हणते. तर अनुष्का आणि आदित्य तिथे जवळपास फिरायला जातात, त्यामुळे पारू चिडते. ती म्हणत असते की मला तर यातलं काहीच कळत नाही, आता मी हा टायर कसा बदलू? मला माहिती आहे आदित्य सर मुद्दाम हे सगळं करतायत. तर दुसरीकडे अहिल्या, श्रीकांत आणि अनुष्काची ती मामी गुरुजी आणि मोहनचीच वाट बघत असतात. आणि मग त्यानंतर अहिल्या पुन्हा एकदा मोहनला कॉल करून विचारते की कुठपर्यंत आलात तुम्ही? तर मोहन सांगतो की वहिनी, आम्ही वाटेतच आहोत, मध्ये गुरुजींचं एका आश्रमात काम होतं, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. तुम्ही काळजी करू नका, आम्ही लवकरच घरी येऊन पोहोचतो. आणि मग त्यावर अहिल्यासुद्धा आनंदाने हो म्हणते. त्यानंतर मग गुरुजी तिच्याशी बोलतात. ते अहिल्याला सांगतात की मला माहिती आहे तुम्ही खूप उत्सुक आहात तुमच्या सुनेची पत्रिका मला दाखवण्यासाठी, पण काळजी करू नका, मी लवकरच घरी पोहोचेल, थोडासा धीर धरा. आणि त्यावर अहिल्या हो म्हणते. मात्र त्याच वेळी मोहन आणि गुरुजी ज्या गाडीमध्ये असतात त्या गाडीचा भयानक अपघात होतो. आणि अचानक त्यांच्यासोबतचा संपर्क तुटल्यामुळे अहिल्यासुद्धा खूप घाबरते. तर दुसरीकडे पारू आता गाडीचा टायर कसा बदलायचा याचाच विचार करत असते, कारण तिला त्यातलं काहीच जमत नाही. आणि त्याच वेळी त्या ठिकाणी एक माणूस येतो. तो सायकलवर त्या ठिकाणी आलेला असतो आणि त्या सायकलवर एक पाटीसुद्धा लावलेली असते आणि त्यावर लिहिलेलं असतं की प्रेम पुजारी आपलं काम भारी. तर पारू मोठमोठ्याने त्या माणसाला आवाज देत थांबवते. आणि मग त्यानंतर तो माणूससुद्धा प्रेमाने पारूकडे बघतो आणि त्याच्या सोडून गेलेल्या गर्लफ्रेंडच्या आठवणींमध्येच हरवून जातो. तो म्हणत असतो की ही सुद्धा तिच्यासारखीच आहे. आणि मग तो त्याची ती सायकल घेऊन पारूकडे जातो. तो जणू काही पारूच्या प्रेमातच पडतो आणि एकटक तिच्याकडे पाहत राहतो. आणि त्याचं ते रूप बघून पारूला मात्र खूप हसू येतं. मात्र याची आपल्याला मदत लागेल हा विचार करून ती त्याला काही बोलत नाही. तर तो माणूस पारूच्या स्वप्नांमध्येच हरवून जातो. मात्र पारू त्याला भानावर आणत विचारते की तुम्ही माझी मदत कराल का? तर तो प्रेमानेच विचारतो की काय मदत हवी आहे तुम्हाला? आणि त्यावर पारू त्याला सांगते की आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे, तुम्ही तो प्लीज बदलून द्या. आणि त्यावर तो सुद्धा आनंदाने हो म्हणतो. तर दुसरीकडे आदित्यला मात्र पारूची काळजी वाटत असते. आपण तिला असं एकटीला सोडून यायला नको होतं असं देखील त्याला वाटत असतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.